प्रत्येक भक्ताची इच्छा आहे की देव रात्री जवळ असावा आणि दिवसा जवळ असावा। मग कोणी म्हणाला असं घडतं का? हे बघा, इच्छा आहे प्रत्येकाची देव जवळ असावा, रात्री असावा दिवसा असावा, ही प्रत्येकाची इच्छा आहे। पण इच्छेप्रमाणे घडलंच असं काही वाटत नाही। आता इथं हे सगळे गुणीजन म्हणणार आहेत, आबा आहेत, सोपानबा, तुकारामबा, पठाडेबा, गुरुजी आहेत, तिकडे बळीभाऊ आहेत, सगळी मंडळी आहेत, आष्टेकर देव आहे। यांचं गायन ऐकल्यावर इथं प्रत्येकाला वाटतं की आमचं बी पोरग असं गाणार, पण इच्छेप्रमाणे होत नाही, ते गाणार नाही येणार होत आहे बघा। इच्छा ठेवूच आणि तसं घडलंच असं काही सांगतंय। इच्छा आहे देवजवळ असावा, पण परब्रह्म तत्वाचं वैशिष्ट्य 13व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, अर्जुना हे परब्रह्म तत्व असं आहे ते कधी कधी साधकाच्या जवळही येतं आणि कधी कधी साधकापासून दूर जातं। बहिरंतश्च भूतानां मचरं चरमेवच सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्। 13व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, अर्जुना ते परब्रह्म तत्व कधी कधी साधकापासून दूर जातं, दूरस्थम, आणि कधी कधी साधकाच्या जवळ येतं। चांतिके च तत् अंतिके नाम सामिप्ये। दूर का जातं बरं, जवळ का येतं बरं? संस्कृत शास्त्रकाराने याचा खूप ओहापोह केलेला आहे। आत्मज्ञान साधन हीनानाम दूरस्थम, ज्याला आत्मज्ञान प्राप्तीची साधनं गोळा करता आली नाही त्याच्यापासून ते परब्रह्म तत्व दूर जातं, शंकराचार्यांचं म्हणणं। आणि आत्मज्ञान साधन संपन्नानाम अंतिके नाम सामिप्ये, ते जवळ येतं। ज्याने आत्मज्ञान मिळवण्याची साधनं गोळा केली ते परब्रह्म त्याच्या जवळ येतं। हे झालं संस्कृत शास्त्रकाराचं मत। माझ्यावर सगळे संस्कार वारकऱ्यांचे आहेत महाराज। आमच्या मामांच्या तालमीत वाढलेले, जरा मामांसाठी एकदा टाळ्या वाजा। आमचे आदरणीय यशवंत मामा या जिल्ह्याने आम्हाला खूप दिलंय महाराज। आम्ही इथं का थांबलो 10 दिवस? गुरुनाम गुरु कारभारी बुवांचे आमच्यावर खूप संस्कार आहेत मला। किनगाव कोपऱ्याला नागराव गुरमे त्यांचं नाव, पण आमच्याकडे त्यांना कारभारी बुवा म्हणतात। आणि ते कारभारी हे रोकडोबा दादाच्या तालमीत तयार झाले। कारभारी, भोसरीकर माऊली ही सगळी दादाच्या तालमीत तयार झालेली माणसं। रोकडोबा दादा आपल्या सुगावची होती, चाकूर तालुका आहे ना गुरुजी, सुगाव, चाकूर तालुक्यात सुगाव आहे, आणि त्या सुगावला रोकडोबा दादा होते। हे सगळी पुण्य त्यांची महाराजांचे फोटो लावा रे आहेत का? रोकडोबा दादा आणि कारभारी बा असे 2 साधू होऊन गेले।
त्यांचे संस्कार असल्यामुळे शिकलोच संस्कृत, पण मराठी वाङ्मयाचा खूप अभिमान आहे. मग देव दूर कधी जातो तर 3 कारणामुळे देव दूर जातो. आपलं मराठी वाङ्मय सांगतं. आणि 3 कारणामुळं दूरचा देव जवळ येतो. काय सांगताय हो? पहिली 3 कारणं टाळता आली तर टाळा, आणि नंतरची 3 कारणं आपल्याला बाळगायची. तर अशी कोणती 3 कारणं आहेत की जवळचा देव दूर निघून जातो महाराज? 3 कारणं आहेत. 1, माणसाला स्वतःचं नाव वाढावा, स्वतःचं रूप चांगलं दिसावा, नाव रूपाचा चाळा लागला का जवळचा देव दूर जातो. 2, भाऊबंदाचा खायचा नाद लागला वर बघा, जवळचा देव दूर जातो. आणि 3, भगवंताची नामनिंदा केली देव दूर जातो. विठ्ठल नामरूपाचा चाळा लागू नये माणसा. माझं नाव मोठं असावं, माझं रूप देखणं असावं, हे माणसाला नरकाला नेऊन घालतं. सध्या लोकांना नावाचा लय चाळा लागला. माझं नाव घ्या, मला मोठं म्हणा. नाव घेतलं का लोक थडग्यातून सुद्धा वर येतील. महाराज भरोसाच नाही, फक्त नाव घ्या. 2 हाना, पण बाजीराव म्हणा. माझं नाव घ्या. माझं नाव का घेतलं नाही? नावासाठी लोकांना खूप तरफडतात लोक. महाराज तुकाराम महाराज म्हणतात, जळो आता नावरू माझे पाप काठीचे, लागो आगी नावा माझ्या मी पणावरे पडो पाजान, जळो हे भूषण नाम माझे. तुकाराम महाराज नावाची माणसाला खूप चाडी. माझं नाव घ्या. लोक 7-7 दिवस कीर्तनाला येतात. अहो तुम्ही रोज कीर्तनाला होते, गुळ ठोयलाच पुढे बसलो. मग कोणते अभंग घेतले? अभंग ऐकायला आलतो का? मग तुम्ही माझं नाव कधी पुकारता हे ऐकायला आलतो. तुझं नाव तुझ्या बायकोला घ्यायला, ती उखाणा घेऊन घेईन. मांडवाच्या दारी बांधला वारू, गणपतराव रोज प्या दारू, पण मला नका मारू. भाऊ पाठ करा, उखाणा नवीन आणलाय. आणि म्हणून बसू आपली. आणि म्हणून ऐका, नावाची चाड आहे लोकांना खूप. माझं नाव घ्या. जो नावाच्या मागं लागला देव त्याच्यापासून दूर जातो. म्हणून इथं बऱ्याच भाविकांनी गुप्तदान दिलंय. टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. नाव नको. माझ्याकडे जी पावती आली ना महाराज, ती साधारण 50,000ची, पण तसे लाखभर रुपये माझ्या हातातून तिकडे गेलेले आहेत. मला लोक माझ्या हातात आणून द्यायचे 5,000, 10,000, 5,000. म्हणजे आम्हाला घ्यायचा अधिकार नाही. तिथं जाऊन पाडा, तिथं जाऊन पाडा, तिथं जाऊन पाडा मला. असं म्हणजे गुप्तदान. काही लोक देतात, पण या हाताचं या हाताला कळून देत नाही. आमचे वैद्य गुरुजी म्हणायचे मला, नाना कृषी वळवा फुले पांघरुवे पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. धनबराय वर्णन करतात. तसं शेतकरी पेरलेलं धान्य झाकतो, पेरलेलं बियाणं झाकतो. झाकलं नाही तर ते पाखरं उचलून नेतात, मुंग्या नेतात. तसं केलेलं दान धर्म माणसाने झाकलं पाहिजे. झाकलं तरच त्याला पुण्याचा अंकुर फुटतो, सुखाचा अंकुर फुटतो. नाहीतर मग असंच कोई चिल्ली ले गई तर कोई पिल्ली ले गई असं होतं. आणि म्हणून पण लोकाला नावाचा चाळा, तसा लोकाला रूपाचा चाळा. हल्लीच्या लोकांचा प्रवासावर खर्च कमी, हल्लीच्या लोकांचा खानपानावर खर्च कमी, पण हल्लीच्या लोकांचा राहणीमानावर लय खर्च आहे. मला मी कसा दिसतो, सगळ्या लोकात मी उठून दिसतोय का नाही, रूप. अगदी 2-2 मिनिटाला लोक आपल्या रूपाचं पाहतात. विठ्ठल
गेले 375 वर्षापासून, 375 कसे तुकोबरायचे ते पहिले जीवनाचे 41, असे साधारण 450 वर्षापासून तुकोबरायांचा आणि भंडारा डोंगराचा संबंध आहे. तुकाराम महाराजाला कोणी पाहिलं? भंडारा डोंगराने पाहिले. तुकाराम महाराजाला पाहिलेल्या घटकांपैकी एकच घटक शिल्लक आहे, भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, गोरवडा डोंगर आणि इंद्रायणी देहगाव. तर भंडारा डोंगरावरून ज्यांनी पादुका पाठवल्या ते भंडारा डोंगराचे अध्यक्ष, भंडारा डोंगर संस्थान बाळासाहेब काशीत पाटील. ते आहेत बघा, जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. पुढे गेले ते पुढं नाही येत कधी. ते याला माझं नाव रूपाचा चाळा नसला पाहिजे. ते कधी त्यांचा सत्कार गेली 40 वर्ष सत्कार घेतला नाही या माणसाने. मला त्यांचा सत्कार पुकारला का ते माणिक महाराजांना द्या, कदम माऊलीला द्या, दमाले मामाला द्या, कराळे पाटला द्या. 40 वर्ष सत्कार घेतला नाही. आपले तर सत्कार नाही घेतला तर दोघं मोगचे रुचून बदले होते. नवरा बायकोच रुचली होती. म्हणजे खाऊ ते मला सत्कार करीत नाही. मी म्हणलं दोघं सावकाश सत्कार करा म्हणून आम्ही निघून. आपले लोक रुसतात. 40 वर्ष कोणात माझं नाव घेऊ नका, सत्कार करू नका, त्याला ते आवडतही नाही. भंडारा डोंगराचे अध्यक्षाने त्यांनी ज्ञानोबरायच्या पादुका आपल्याकडे आणल्या. 1685 पासून तपोनिधी नारायण महाराजांच्या पासून ज्यांच्याकडे ज्ञानोबरायची उपासना आहे. ज्ञानोबरायचे विद्यावंश, ज्ञानोबराय ब्रह्मचारी. प्रत्येकाला 2 वंश असतात, एक आहे विद्यावंश आणि एक रक्तवंश. ज्ञानोबरायला रक्तवंश नाही, विद्यावंश आहे. आणि ज्ञानोबरायांनी माझा विद्यावंश कोण हे सांगून दिले. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय विष्णूचे अवतार आहेत, महाविष्णूचा अवतार. आणि तुकाराम महाराज तुका विष्णू नाही तुझा. आणि म्हणून रामेश्वर शास्त्रीला सांगतात, रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराज सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे आणि आम्हा प्रियकर आहे. आणि ते नामदेवरायांचा अवतार आहेत. आणि म्हणून गेली अनेक वर्षापासून ज्ञानोबरायची उपासना देहूकरांकडे. ज्ञानोबरायचं मंदिर तुकाराम महाराजांनी बांधलं. वद्य एकादशीला कीर्तन तुकाराम महाराज करायचे म्हणून अद्यापि देहू संस्थांकडेच माऊलीच्या वद्य एकादशीचं कीर्तन आहे. मला 2 ज्ञानोबा तुकाराम भजन तपोनिधी नारायण महाराजांनी सुरू केलं. 3 ज्ञानोबराय आणि तुकोबरायचा संयुक्त पालखी सोहळा काढला. 4 आणि ज्ञानोबरायाच्याच अभंगाने देहूकराच्या कीर्तनाची सुरुवाती रूप पाहता लोचे. 5 म्हणून गेली 375 वर्षापासून देहूकरांनी तुकाराम महाराजांनी आणि तुकाराम महाराजांच्या वंशजांनी माऊलींचा घोष केला. ज्ञानोबरायच्या प्रथम पादुका त्यांनी बनवल्या. मग आमचे आदरणीय माणिक महाराज मोरे यांनी त्यांच्या पूजेच्या माऊलीच्या पादुका ज्यांच्याकडे 1685 पासून आहे, जरा टाळा वाजा त्यांच्यासाठी देहूकरांसाठी. आणि मग त्यांनी आपल्या पूजेला ज्या माऊलीच्या आम्ही विद्यावंशज आहोत. माऊलीचं महात्म्य आम्ही वाढवलं. आमच्या नारायण महाराजांनी वाढवलंय, तुकाराम महाराजांनी वाढवलंय, माणिक महाराज वाढवला. म्हणून माणिक महाराज रामदास नाना, पुरुषोत्तम महाराज मोरे, शिवाजी महाराज मोरे ही सगळी मंडळी येऊन गेली नाही. या सगळ्या मंडळीने देहूकर इथं बसून येत महाराज, हे विशेष. म्हणून यांची मुलाखत घ्या. विठ्ठल ज्ञानोबरायच्या पादुकाचं नियोजन लावलं. भंडारा डोंगरांनी तुकोबरायच्या पादुका घेऊन आले. सावता महाराजाची वंश गेली 700 वर्षापासून सावता महाराजांची पूजा, सावता महाराजांचं नैवेद्य, सावता महाराजांचे सगळा मान ज्यांच्याकडे आहे सावता महाराजाची वंशज आदरणीय सावता महाराज वसेकर आणि त्यांचे सन्मित्र प्रभू महाराज माळी. आणि यांनी सुद्धा सावता महाराजांच्या पादुका घेऊन आले. जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. आणि नामदेवरायाचे वंशज कीर्तन करून गेले तर माधव महाराज नामदास त्यांनी पादुका बनवायला लावल्या. आणि माऊली नामदेवरायांच्या आणि जनाबाईंच्या पादुका समाधीवर ठेवल्या. नामदेव पायरीवर समाधी त्यांची. तिथून आदरणीय सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी फोन करून त्या पादुका थेट पांडुरंगाला भेटवल्या. महाराज 15 मिनिटं मंदिर नैवेद्यासाठी बंद असतं, त्यावेळी पादुका भेटवल्या. आणि याच पादुका आम्ही विठ्ठल रुक्मिणी संस्थान आणि नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास यांनी समोपचाराने आपल्यासाठी पाठवले. महाराज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. असा याचा विवेक आहे, माहिती इथं घ्यायचा असं. आणि म्हणून हे सगळी मंडळी आज इथं बसलेली, भंडारा डोंगराचे मालक कराळे पाटील बसलेले, सगळी मंडळी बसलेली. आमचे आदरणीय माझ्यावर ज्यांचे खूप संस्कार आहेत असे वैकुंठवासी निवृत्ती महाराज हांडे
आणि त्यांचे नातू हंडे महाराज आले तर एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. सगळे कमानी मामा प्रभू महाराज ही सगळी मंडळी अतिशय आनंदाने हे तुम चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे गोकुळात भगवंताने 2 अवस्थेत चरित्र केलं. हे दशे चरित्र केले नारायणे रांगत असताना गोधने राखिता हे देव रांगायला लागले. रांगायला लागल्यावर कंसाने राक्षस पाठवायला सुरुवात केली. देवाने राक्षस मारवायचा सपाटाच लावला. बाळपणी रेठा रगडीला दाढे मारियले गाढे काग बगरेठा मारिले बाळपणी अवघे दैत्य खानी बुडविले. कंसाच्या लक्षात आलं ज्याला पाठवाव देव त्याला निवदावरीच संपवतो. मग आपण आपल्या कड्यांना तालीम देऊ. मग कंस लागला तालीम करायला तर मग देव म्हणले आपणही तालीम करू. आणि देवाने गोपाळांकडून पाहिलं तर सगळे वाळून गेलेले पाप्याचे पितर एकही आमच्या ठोंबरे भाऊसारखा भरभक्कम नाही. भाऊ हालायला लागले कष्टी याच्या आपापच हालत आहे मला. अरे खरे तुमच्या घरी दूध दही तूप लोणी होत नाही का? म्हणजे देव होतं पण आई मथुरेला विकायला ती. मथुरेला हो. आणि तुम्हाला आम्हाला हार सावळ्या गुळवणी. वा आज दूध एक गुळवणी हो. दूध हे वंडरफुल असो. तुपासही ते नुसतं दूध नाही. वा. आणि मग ठीक आहे मग तुम्हाला खायला भेटत नाही मग तुमचंच तुम्हाला खाऊ घालायचं. कसं काय? चौर्य कर्माला प्रारंभ करायचा. गोपिका बाजाराला चालल्या का देवाने अडवायच्या. बाजाराला असो विस्तार गवळणीचा थाट निघाला मथुरे हाताला गोपिका घरी साठा करायला लागला. देव म्हणजे घरी जाऊन साठा फोडायचा. मिळवणे गोपाळ घरामध्ये शिरे कान्हा धरू जाता सापडेना यादवांचा राणा. मग भगवंताने चौर्य कर्माला प्रारंभ केला. चौर्य कर्माला प्रारंभ केल्यावर गोपिका गाराने सांगायला आल्या 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 5 गवळणी गवळणी आल्या 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 5 गवळणी सफेद
सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखीत ऐका तिची मात, मंथन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा हात. दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदी होणी पिवळी. हे बघा बाबा पिवळा कपडे घालून आले, पिवळा पितांबर नेसून आली अंगी फुट्टेदार चोळी. फुट्टेदार काय भानगड आपल्याला कळलं. एक लहान तनू उमर कवळी जशी चाफ्याची कळी. तिसरी गवळण रंग काळा वर बघा नेसुनी चंद्रकळा, काळे काजळ म्हणजे डोळ्यातलं पांढरं सुद्धा नाही दिसलं पाहिजे ते बी काळं करून टाकलं. काळे काजळ सगळं काळच, रंग तिचा सावळा, कारीगर सोळी लेवणी गळा आली राज्यसभा. चौथे गवळण रंग लाल, लाल लाल हे लाल. तिथं कोणाचं सांगावं लाल कपडे आलो कोणी. हा मुखी विडा रंग लाल, कपाळी कुंकूची लाल, भांगी भर गुलाल सगळं लाल. मुखी विडा रंग लाल जसं लिंबीचं फुल. उपमा दिली बघा ना. आयुष्या आल्या पाच गवळणी, पाचवी गवळण हिरवा रंग. मी काल पाहिलं 10-12 मुसलमान लोक दर्शन बाहेर होते. हेच आपलं पुण्य हे आम्हाला करायचं. माणसाची पघळली पाहिजे, त्यांना आपण आपलेच आहेत ते, आपल्याच काही गडीने पदरात नाही घेतलं. हेच आम्हाला हेच साध्य करायचं की सगळ्यांपर्यंत देव गेला पाहिजे, सगळे परमार्थाला लागले पाहिजे. पंगत वाढताना पाहिलं मी 2-3 मुसलमान समाजाची माणसं पंगत वाढत होती. म्हणजे पारायणाला बसले तर एक जण पारायणाला बसला, झाला आपला सप्ताह यशस्वी झाला. याच्यासाठी चाललंय कशाला गोळा करायचं का आम्ही अरा शुगर व्हायची पाळी आणि तुम्हाला सांभाळता. हे शाण्याचं काम नाही. मला शाण्याने सत्यच करू नये. फक्त आता कोणी करीना म्हणून ही सगळी मंडळी म्हणतात की तुम्ही व्हा पुढं, आम्ही आहेत मागं. आणि तुम्हाला खरं सांगतो हे सगळ्या अंगाने माझ्या मागं आहेत. हा सगळ्या मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही कोणत्या अंगाने सांगा. हे सगळ्या अंगाने जसं मांजर कुठून टाकलं तर 4च पावर पडतो, तसं तुम्ही कसंही नादी लागून बघा मग कळलं. असो हे सगळ्याच अंगाने आमच्या मागे येत. विठ्ठल अशा 5 गवळणी आल्या, नुसत्या 5 रंगाच्या नाही मग 5 ढंगाच्या आल्या. गवळणी थकविल्या रंगाच्या 5 ढंगाच्या, एक मराठी, एक कानडिया, एक कोकणी, एक मुसलमानी, एक गुजरणी, आयशा 5 जणी. रोज गोपिका कारणे सांगायले, याने माझे कवाड उघडिले, याने शिंके ओ तोडिले,
दह्या दुधाते भक्षिले उल्लंडले ताकाते. गोपिकाने कारण सांगितलं की यशोदा माझे काय बोला था, त्याचं वय का बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाराने गे. गोकुळ लातूर हे म्हणजे लातूर जाणारे, गोकुळ जाणारी. अगं श्रीरंग माझा वेळा, याला नाही दुसरा जोडा. ज्याला जोडा लागत असेल मांडवा पुढं ना 2 ट्रक चपला पडल्या, ते गोळ कोणते घेऊन जा. तुम्ही पण सारखे अरे पिपानी तू तरी एकच आहे बाबा, असो जे वाटल ते न्या, असो याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ छानारी. सावळा गे चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल जागे गोकुळ छानारी. 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी खेळ खेळे, काल टिकाची घेता आळगे गोकुळ छानारी. तुम्ही लपोनी याची गोटी, लागता याचे पाठी, एवढीच रीत खोटी गे गोकुळ छानारी. खोड तुम्ही करता, नाव त्याचं घेता. तुम्ही लपवणी याचा भावरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही बारामतीच्या बारा, आपलं तुम्ही 12 घरच्या बा. हे बघा मी आजारी आहे त्याच्यामुळे एखादा शब्द माझ्याकडून मागं पुढं होऊ शकतो असो. आणि म्हणून किशोर महाराजांना म्हणत होतो कोणीतरी कीर्तन करायला, तुम्हीच करा दास. बरं ठीक आहे, आजारी त्याच्यामुळं असं होतं सांगायचं भागाचं आहे. गोपिका म्हणल्या आता हिला गारणच सांगू नका का, ज्याचं गारणं सांगतोय तो तिथं सक्का मुलगा आहे. आईच्या कोर्टात मुलगा गुन्हेगार ठरत नाही, निकाल मुलाकडून लागणार. गोपिकांनो आता हे बघा, ज्याला वाटतंय आपल्या रानात जनावर शिरू नये, त्याने आपल्या रानाला कंपाऊंड करून घेतलं चांगलं. कृष्ण आपल्या घरी येऊ नये असं वाटतंय ना, आपणच आपल्या घराचं राखण करा. आणि मग एक यमाई नावाची गोपिका होती, कोणी गोमाई सांगतं कोणी यमाई. आणि मग ती यमाई किंवा गोमाई, तिला 4 सुना नक्षत्रासारख्या होत्या, भले देखल्या. मग म्हातारीने नियम केला, आजपासून सुनांनी घराबाहेर जायचं नाही, कारण गावामध्ये खूप ठेठ्या चालली, आपल्या सुनावर कृष्णाची नजर पडता कामा नये. आणि मग सगळी माणसं कामाला नेमले, पाण्याला कोळी, दाढी डोकी करायला माणसं घरात यायची, बाहेर जायचंच नाही घरच्या माणसाने. बायांना बांगडे भरायला कासार घरी येणार, दळून आणायला गडी. काय महाराज दिवस आले, मोठे मोठे करारी गडी, जुन्या काळात बाया दळायच्या. आता गडी मोठे पाटील, दळण घेऊन कुठं पाटील दळायला, काय मार्ग हलवलेला का पाटलाची दळायला. सगळी माणसं 4ही सुनांना 15 दिवस या महिने बा. म्हातारी पाठ 4लाच उठायची, काकड्याला नाही, घराला राखान बसायला. दारात येऊन बसायची काय त्या जुन्या म्हाताऱ्या, मोठं पातळ घातलेलं, नाकात नथन, भलं मोठं कुकून, कोपरापर्यंत बांगड्यान बिंगड्यान, म्हातारी अशी येवणी वऱ्हाड्याने पैसाल्या टिकी अशी ढेकीत बसायची. म्हातारी लय रुबाबदार होती महाराज. मग 15 दिवस सुनांना दर्शन नाही. 15 दिवसांनी त्या सुनांनी देवाला प्रार्थना केली, देवा सासूरवासीने आम्ही गवळणी, आम्ही बाहेर येऊ शकत नाही, पण तू तरी येशील घरात, तू सर्व सत्ता चालक आहे. हरे या हो आता मंदिरी, माझे कोणी नाही घरी. देवा तुम्ही होऊन दर्शन द्या. देवाने ठरवलं यांना दर्शन द्यायचं. मग दिवस मावळतीला गेला, देवाने श्यामाईचं रूप धरलं. म्हणजे आपले श्यामभाऊ नाही बरं का, श्यामाई झाले. पांढरं पातळ घातलं आणि तिच्या दारातून चालले. मग आता यमाईने तिला पाहिलं, आता यमाईने गप्प बसावं ना. दारात बसलेले थेरडे गप्प बसणारच नाही महाराज, त्यांना लय चौकशाचा नाद. कोण आलंय कोण गेलंय, जणू लातूर महानगरपालिकेने बसवलेले CCTV कॅमेरे आहेत बाबा. आणि मग यमाईने किंवा गोमाई म्हणा, कोण चाललंय, देव चालले होते. देव म्हणले मी. श्यामाई चालले, श्यामाई कुठून आल्या आणि कुठं चालल्या, म्हणजे मी काशी यात्रा करून आले आणि रामेश्वराला चालले. दिवस मावळला ना, हो मुक्काम म्हणजे याच गावात. ओळख पाळख म्हणजे कोणीच नाही, जो बोलवीन त्याच्या घरी. मग येता का घरी मुक्कामाला, देव म्हणजे बरं थाळा वाजून साप घरात घातला, मला तुझ्याच घरी यायचं होतं. नुसतं एकदा नाही, आता मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. येतोच म्हणजे तू काळजी कर. आलीच श्यामाई अशी काठी तिकीट, ए पुऱ्यो घोंगडा टाकलं वाटलं, थापा भाकरी करा, हाटा भाजी.
अशी हरभऱ्याची भाजी हाटली, भाकरी थापल्या. पहिल्या बायांच्या भाकरीला पापोडा यायचा, अशा भाकरी टम फुगायच्या. आताच्या पोरी शिकल्यात खूप, भाकरी फुगत नाही, मग थापणाऱ्याच फुगू राहिल्या. आणि मग काय भाकरी महाराज तूप लावून भाकर करेन पुढं वांगे भाजून. वांगे म्हणजे ते कृष्णाकाठचे वांगे, असे गावरान वांगे बारकाले. काय आमच्या लहानपणी वांगे होते, आता वांगे मांडीवणी वांगे बनवणाऱ्याला वांग कळत नव्हतं काय कळत. एवढ्या पुढे वांग एका बाईने मालकाला वांग्यानेच आणला. असो वर बघा कोणी काढले तसे गावरान वांगे असं बरेच देवाला वाटलं. जेवले. उन्हाळ्याचे दिवस, वैशाखाचा महिना. हे बरी टाका वाट्यावर अंथरून आम्ही दोघी इथंच झोपतो. दोघीला अंथरून टाकले. यमाईन श्यामाई दोघी झोपले. देव म्हणले हे काय बऱ्या गुणाने आत नाही जाऊन द्यायची. रात्री 2-2:30 वाजता देवाने वाऱ्याला आज्ञा केली. वारा सुटला. पावसाला आज्ञा केली. पाऊस सुरू झाला. जे ढग गोळा झाले, रिप रिप पाऊसून असं गार वारं सुटलं. गार असं असं तिथे इथं नाही चलत. असं गार हॉटेल गारवा असं गार वारं सुटलं. पण अशा दोघी भिजल्या. कुडकुड देव लय नाटकी कुडकुड काकडायला लागले. हे बरी अगं दार उघडा. ही काशी यात्रे करून दारात मरण लय मोठा अपवाद लागत. पाहुण्या माणसाला ताप देण्यात मजा काय. मग दार उघडा. पोरी दार उघडा. पाणी तापायला ठेवा. म्हातारी लय काकायची. जुन्या काळात मोठाले हांडे राहायचे. हांडे भरून पाणी तापवलं. देवाला आंघोळ घातली आणि मग देवाला कपडे दिले. देव जेवले. देवाने चौघींनाही दर्शन दिलं. देवा तुम्ही या रूपात येता ना, या अजून परत येणार आहे मी, पुन्हा येईन. पण आता तुम्हाला बी नाही कळणार. आणि 8 वाजता माझा ना रामेश्वराला नमस्कार सांगा. आणि तुम्ही हात कसला रामेश्वर कसला काय, इथं शेळ्या वळावं लागत यात, कोंबड्या डालावं लागत यात, अंडे गोळा करावं लागत यात. इथंच आमचा जन्म केला. मग ठीक आहे. आणि देव 8 वाजता बाहेर गेले. तिला 4 पोरं होती यमाईला. बरं जा शेतात पाणी बिणी द्या जरा. पावसाचं काय धोराने बघा. तिलाही पाऊस पडलाय. पोरं निघाले 8:30 वाजता. निघाले ना, आता जा निघून. 6 वाजल्याशिवाय यायचं नाही. पोरं गेले. ठीक आहे. पोरं 8:30ला गेले. देवाने लीला केली. बरोबर त्या 4ही पोरांचं रूप धरून 9ला हजर झाले. त्यांच्या भ्राताराची धरणी घेतलेली. 4ही पोरं 9ला आले. म्हातारीने काठी उचलली. कोर्टे हो पाणी द्यायला सांगितलं उसाला. 8:30ला गेले. 9ला तर फाडे. लग्न का तुम्हीच केलं का. बायका म्हणजे पेडा आहे का सारखा खात राहिला. वर बघा हा, आम्ही काय लग्न केले नाही का. 8:30ला गेले. 9ला तर फाडे. आगाई पाणी देवाची लय नाटकी. देवच होता तो. आगाई इतका पाऊस पडलाय. आपल्या उसाचं पाणी लोकांच्या घासात गेलं. मग पाणी द्यायला जा. विहीर वरून व्हायला लागली. इतका पाऊस चाललाय. बरं मग आत व्हा. दार लावून घ्या. त्या कृष्णाचा लय धिगाणा चाललाय. देव म्हणले दार चांगली आगळ ओढून घेतो म्हणले. पण देवाने कडी लावली. आगळ ओढून घेतली. बसले आत. आणि मग देव थांबले तिथंच. भाऊ बस या बसा. विठ्ठल 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 श्री संत जनाबाई संस्थान गंगाखेडवरून आले. ते जरा टाळ्या वाजवतात. पादुका घेऊन संस्थांचीच माणसं आली. आपल्याकडे सगळा कंपनीचाच माल असतो. हातगाडीवरला माल नसतो. विठ्ठल विठ्ठल